काय आणलं तिथे टकले हा पाहू दे आता भाकरी खायचं सोडून वडापाव खायचे लेकरायला पाहाय आता लेकरं खायचे मला खावते ना आता काय फरक पडला हा मग काय झालं मग कर ना मग नाही भाकरी खाल्ल्यावर मग उद्या तुम्हाला दिवसभर खाल्ले तर उद्या तुम्हाला खावं लागतं भाकरी एवढ्या काय एवढ्या भाकरी मग खातो मग आता का मग खाणं नाही असतो खावा लागते ना भाकरी का नाही खायच्या रोज स्वयंपाकाला उशीर करायला करतो एक दिवसाने आज 8 वाजले किती वाजले दादा हा तुम्ही रोज 8 वाजता जेवतात का मग 10-12 वाजता तुम्हाला जेवायला म्हणून 8 वाजता जेव रोज तू 8 8:30 वाजवलीस रोज तुम्ही आता किती वाजता मी तसं 6-6:30 वाजता 6:30 वाजता येतात तुम्ही घरी रोज हा काही कुठं बोलतो 7-7:30 वाजते तुम्हाला यायला तिथून पुढे तुमचा चहा पाणी होती तिथून पुढे स्वयंपाक होतोय पण नेमकं काय तो विचार मला सांगते तुला करायला येतो कमी करू का मग भाकरी पडेल मी तर तुम्हाला म्हणते कर्जा पण तुम्ही करतच नाही हा तुला कशाला केलंय म्हणतात बर माहिती चांगला आहे वडापाव मला बी दे ना लेकराला वडापाव आणल्या पप्पाला गाड थंड आहे ग वडापाव गरम आणि गरम नाही तर का गाड थोडंसं आणि मॅ म्हणलं की माझ्या संग मग मला मग तेच कावशी येतात किती वाजता येतात हा हा काय मग म्हणायचा डेअरिंग न बोलते मी तुम्हाला लोकांना थोडंच बोलते अशी हो हा काय ना भांडायचा येवायचा मला तुम्हाला लय भांड वाटते भांड मग बाबा आता काय घाल मुडक्यात काठी किती एखादी माय पला ना लागलं तर वडापाव पाव बी हे टाकला ते गरम करून दे तिला ते वडा गरम करून दे नाही हो, ते तर पहिले नाही पिले त्याच्यात घाल अरे वडा गरम करून दे चव लागते त्याला खायला नाही होत गरम दे आता गरम करून दे होतो गरम ऐकत आहे ना दिन लेकराला करून दे ना तेवढं लयच कटाळा रे तुला खरंच आता चपाती टाकली ना हातात कुठं देते माया पाहते लेकराला दोन किती लयच कामच नीट लागत लयच तिथं काय दुखू लागलं धुळक माहितीये का पोट दुखू लागलं दुखती माझा दुखायचं डोकं दुखू लागलं कंबर डोकं दुखू लागलं मला गोळी खायची म्हणून तू वडापाव खायली होय ते डॉक्टर म्हणला का तुला वडापाव खाय म्हणून गोळी खायला मग जेवण करायला खायची काय मला म्हणलं ते तुला मग जेवण करायचे आधी खायचे आणि जेवण केलं नंतर खायचं ना आधी काय म्हणलं आधी आधी नाही म्हणलं बाहेरचं खाते का तू मग कशाला खोटं बोलती आधी बोल किती वाजता मी बोल 10 वाजताचे हं म्हणून जेवण केलं का नाही मग म्हणून जेवण करायच्या आधी खायची पण नंतर खायची पप्पाचा फोन आला मस्त हा तसं तेवढं जर गरम करून दिलं तरी गरम होतं ना ते रे खातं लेकरू दिवसभर शाळेत जाते डबा नेत नाही संग काय नाही कस काय डबा नेत नाही काय आता पोटभर हो चटकानी लागल वडापावची हालत झाली वडापाव गरम करायला त्याला ते करपूनच गेला करपूनच गेला मग आता तेल त्याच्या टाकलंच नाही करपून जाईल तर करपूनच जाईल ना त्याला तर काय नव्हतं मी त्याच्यावर पोळी दाबली खाली चिटकाला असं आहे का मला वाटलं गरम नाही व्हायचा हा तर ते करपूनच गेला झाला आता 2-3च राहिले भाजी कावा करते मग पण भाजी काय करायची भूक लागली मला कर ना काहीतरी उडदाची डाळ कर काय नाही उडदाची डाळ सांगता नाही का वय बी उडदाची डाळ संपून टाकते मला लय उडदा डाळ लय भारी लागते खायला बरं का आणि खरंच उडदा डाळ खाली पाहिजे माणसं तुम्ही खातात पण ते कोणीच खात नाही आपल्या घरी उडदाची डाळ म्हणली की कोणी जेवायलाही बसत नाही काऊन मला काय माहित? मला उडदा डाळ खरंच म्हणजे सगळ्या डाळीत मला डाळ नंबर 1 आवडती उडदाची डाळ आणि ती बी टरकालाची डाळ पाहिजे मग खायला मजा येते आणि ज्यावेळेस भाकर सोबत
आता जेवायची भाकर कुठून आणू? हा चपातीला भारी केलीस माणूस. हं? हा? मीच भाजी काय रे? नाहीये मला तुम्हाला वाटतं नाहीये? नाही वाटत मग मला. कस काय बायको केली? केली ती आता भोळ्यापणात केली मी. पाहिलं भोळे पण आमचं काय एवढी होती तेव्हा लग्न थोडं झालं. हो तुम्ही लग्न का झाली तीच मला माहिती नाही. बाई तारीख वारच ध्यानात नाही मारायला. चालेल. काय? हा. लग्न करायचं काय मला का झोपी गेलतात का काय मग तुम्ही काय माहित नाही का? नाही ना हं? लय येत होतात मग 8 दिवसाला. त्याची होती जसं खूप सुरू होतं मग घ्यावं लागत होतं त्याकडे 8 दिवसाला. 8 दिवसाला. आणि आता कोण म्हणाल असं चांगली नाही? हा? आता काय म्हणतात? असं काय बी नका म्हण जाऊ देतीस पप्पा. हा. आता 4 लेकरं झाली. मी तुला कुठं काय म्हणायला लागलोय? तुम्ही म्हणतात ना आता चांगली नाही. मी काय आता खराब झाले काय? हाय तशीच हाय ना. खराब झालेली काय वस्तू फेकून थोडी देत असतील. मी तर खराबच नाही ना झाली अजून. हाय तशीच आहे. आम्ही तुला थोडं खराब म्हणालो काय बाबा. आला? जेवायला ते झालं का भ्रम टेन्शन गेलं घरात. ये रे इकडे ये. त्या पप्पाला मागा. काय पैसे. आज ते लहान आहे खाऊन तिला काय होते. तिला आले का ती मोठी दहावीतली ती हा? मला पण करायचं आहे. याच्यानंच म्हणलं होतं वडापाव नका आता द्या आणि मला बी द्या तू जाय ते खिशातून 20 रुपये आणून दोघाला एक एकदा. पण गरम आण रे सपक नको आण गरम आण खाऊ दिली अकरायला काय खायला लागले. मला बी आण कोण चपाती मी शकू का? शिक ना शिकली तर बरी होईल हात धुवून नाही हात धुवून. हात धुनी हो शिक